कल्चर कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही सेट करतात, त्याचा किती महत्व आहे बिझनेसमध्ये? म्हणजे कल्चर इन द सेन्स ऑफ तुम्ही तुमच्या एम्प्लॉईशी कसं बोलतात, तुम्ही तुमच्या कस्टमरशी कसं वागतात, तुम्ही तुमच्या वेंडरशी कसं वागतात, हे कल्चर सेट करणं किती इम्पॉर्टंट आहे व्हेन इट कम्स टू बिझनेस? मी तर म्हणेल आज वी एज इंडियन, ओके, आपली संस्कृती इतकी रिच संस्कृती आहे, म्हणजे त्याच्यानीच आपण खूप श्रीमंत आहोत. ऍक्च्युली आपली संस्कृती खूप श्रीमंत आहे आणि त्याचमुळे बिझनेसमध्ये कल्चर सेट करणं हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. का? कारण काय माहितीये का, बिझनेस हा ट्रस्टनेच होतो आणि ट्रस्ट निर्माण करण्यासाठी तुम्हाला रिपीट कस्टमर पण पाहिजे आणि तुम्हाला तुमचे कस्टमर किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक सातत्याने ऑब्झर्व करत असतात. तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं वागता, तुमची टीम कशी आहे, तुम्ही टीमशी कसं रिलेशनशिप ठेवता, तुम्ही तुमच्या पार्टनरशी कसं रिलेशनशिप ठेवता, तुमचे पैशाचे व्यवहार कसे आहेत. जे काही मोठे ब्रँड्स आहेत त्यांनी ते कल्चर सेट केलं आणि त्या कल्चरमुळेच तो ब्रँड डेव्हलप झाला आणि त्या ब्रँड डेव्हलपमुळेच तुमचा बिझनेस ग्रोथ पण होतो. मी सातत्याने 3 गोष्टी म्हणते. म्हणजे मी एंटरप्रेनर्सला ट्रेनिंग का देते किंवा मी उद्योजक घडवण्यासाठी का फोकस करते, कारण बिझनेसेस सस्टेनेबल असले पाहिजे, ते प्रॉफिटेबल पण असले पाहिजे. सस्टेनेबल करण्यासाठी आणि प्रॉफिटेबल करण्यासाठी तुम्हाला तेवढा पेशन्स असला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगू शकते एंटरप्रेनरला, जे एंटरप्रेनरचं स्पिरिट आहे आणि ज्यांना बिझनेसेस करायचे त्यांना एक व्हिजन पण असलं पाहिजे. आणि मग हे व्हिजन मिळण्यासाठीच तुम्हाला एखादा मेंटर असावा, एखादा चांगला गाईड असावा, त्याच्यासाठी एज्युकेशन घ्यावं.